संसार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। आश्रव भावनेचं वर्णन चालू आहे। तुम्ही इकडं बसा की चालते, मी असं लिहिलेलं दिसणार नाही तुम्हाला दोघांना। संयम ये ऋत्विक आलो ना, अजून ते लांब राहते दिसते। तर काय बघितलं होतं आश्रव भावनेमध्ये आपण? कशाला म्हणलं आश्रव भावना? प्रज्वल। आश्रव भावना म्हणजे जीवाचे जे परिणाम, आश्रव तत्व घेतलं होतं ना काल। आश्रव तत्व म्हणजे कर्मांचं येणं, मग ते कर्मांचं येणं जाणलं, त्याच्यानी दुःख आहे हे जाणलं आणि त्यापासून भेद विज्ञान करणं, ह्याला म्हणायचं आश्रव भावना। आश्रवाला आश्रव करणं ही भावना नाही आहे, आश्रवाला हेय जाणणं ही भावना म्हणजे आश्रव भावना आहे। काय कळलं? म्हणजे आश्रव तर होणार आहेत, पण ते हे आहेत हे जाणून त्याला सोडणं आणि आत्मा निराश्रव आहे हे जाणणं, याला म्हणलं आश्रव भावना। तर त्या आश्रवाचं स्वरूप काय बघितलं होतं काल? योगांची जी चपलता आहे त्याच्याद्वारे आश्रव होतो, ते आश्रव दुःखकारी आहेत आणि बुद्धिमान लोक त्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करतात। 301 नंबरचं पान आहे ना, त्याच्यामध्ये 12 भावना आहेत भूधरदासजींचे, त्यातली आश्रव भावना बघू काय सांगितलंय। 301 7वां, मोह नींद के जोर जगवासी घूमे सदा कर्म चोर चहुओर सर्वस लूटे सुध नहीं। काय सांगायचंय? मोह नींद के जोर, सांग ट्रान्सलेट करू शकतो का? म्हणजे जो कोणी जीव मोही आहे तर तो त्या मोहामध्ये झोपलाय, मोहाने विसरलाय सगळं स्वतःला, असं मोह नींद के जोर, ज्याचं तीव्र मोहाचा उदय चालू आहे असा तो जीव जगवासी होऊन नित्य भ्रमण करतोय। म्हणजे काय? संसारी होऊन तो 3 लोकामध्ये, 4 गतीमध्ये, 5 परावर्तनामध्ये नित्य घुमे सदा फिरत राहतोय। कर्मचोर चहुओर, कर्मचोर म्हणजे कुठं असतात? जंगलात। कर्मचोर चहुओर, तुमचं जेवढं क्षेत्र आहे ना तेवढ्या क्षेत्राच्या बाजूनी त्याला म्हणायचं विसर सोपचय म्हणतात शब्द शास्त्रीय भाषेमध्ये। काय म्हणजे? असे कर्मवर्गणा जे तुम्हाला बस बांधायला रेडी आहेत, तुम्ही असे परिणाम केला की ते कर्म बांधले जातात। मग कुठून येणार मग बांधले जाणार असं नाही, तर ते आहेतच। जेवढं तुम्ही शीघ्र कर्म करणार, भाव करणार, तेवढे ते कर्म लगेच येऊन बांधले जाणार। म्हणून म्हणलं कर्म चोर चहुओर, 4 दिशांनी असे कर्मरूपी चोर बसले जे तुझं सर्वस्व लुटे सुद्ध नाही, सर्वस्व लुटून नेलं तरी तुला त्याची शुद्ध राहणार नाही। म्हणजे तुला समजणार नाही की तुझं काय काय लुटतायत ते कर्म। काय लुटतात सांगा? कर्म तुमचं काय काय घेऊन जातात? सुख नेतात, अजून तुमचं ज्ञान, तुमची शक्ती, तुमचं वेळ, तुमचं आयुष्य नेतात सगळं, जर तुम्ही त्याच्या नादी लागलात तर। म्हणून सांगितलं कर्म किंवा हे शरीर मोहाच्या निमित्तामध्ये आपण त्याच्या आहारी जातो, अधीन होतो आणि मग ते जे मागतं ते पुरवायला जातो। त्यामुळं शरीराने मागितलं मला AC पाहिजे, काय करणार? AC नाही आहे घरामध्ये, त्याच्यासाठी कष्ट करणार, पैसा मिळवणार, मग AC लावणार आणि मग मी सुखी। 4 दिवस सुखी बरं का, 5व्या दिवशी बंद झालेलं असतं ते किंवा त्याचं प्रेझेन्ससुद्धा तुम्हाला जाणवत नाही। मग एक थोडे दिवस झाले की जेवढं नवीन आहे तेवढं म्हणतात ना, नव्याचे 9 दिवस,
मग तेवढ्यासाठी किती कर्म गोळा केले, किती कर्मांशी झगडणार आता अजून पुढं. म्हणून सांगतायत की असे आश्रव तर दिवस रात्र करतोय आपण, पण त्याच्यामध्ये आनंद मानतो ही चूक आहे. म्हणून सांगतायत की आश्रव हे नियमाने दुःख देणं. पहिल्या बेंचवर ऋत्विक, तुझ्यासाठी जागा आहे. हाय रे भैया ये. मी तर लिहिणार आहे, तुला दिसणार नाही म्हणून. तुला तुझ्यासाठी जागा ठेवून बसलेत सगळे. मग किती परोपकारी आहेत. काय सांगितलं, आश्रव आहेत ते दुसऱ्याला नाही तर माझे परिणाम आहेत ते मला दुःख देणारे आहेत, बाकी कोणाला नाही. म्हणून म्हटलं की कर्मरूपी चोर म्हणजे किती प्रकारचे कर्म म्हणतो, द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्म. द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्म. तर भाव जीवाचे परिणाम आहेत. तुम्ही जे भाव केला त्याच्या निमित्तात द्रव्यकर्म म्हणजे पौद्गलिक कर्म येतात, आणि हे जे शरीर आहे त्याच्याशी बांधले जाणार म्हणा, जे काय कार्बन शरीर आहे तर ते झालं नो कर्म. तर या कर्मांचं जाळं तुमच्या बाजूला असं झालेलं आहे की त्यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही. म्हणून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर आश्रव भावना काम करते, आणि तेच अडकवतं कोण, आश्रव तत्व. काय म्हणले, बोल. आश्रव तत्व संसार भ्रमणाला कारण आहे, ते तुम्हाला अडकवणारं आहे, आणि आश्रव भावना त्यातून सोडवणारी आहे. लिहा. उगीच लिहून घेऊन बसली आहे पेन्सिल आणि वही. आहेत की वह्या आपल्याकडे? नाही आहेत. महेन वही आहे आमच्याकडं, जा घेऊन ये. सांग काय. आश्रवच आहे की दोन्हीकडं पण. आश्रव तत्व म्हण. हां, म्हणजे काय डिफरन्स आहे ते. आश्रव तत्व म्हणजे जीवाचे चुकीचे परिणाम आहेत, ज्याच्या निमित्तात की मोह राग द्वेष उत्पन्न होतात किंवा कर्म येतात, द्रव्य कर्म. काय म्हणले मी, घे ऋत्विक वही तिथं आहे. उठ 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 उठ, नको नको, उठ उठ उठ, घे रे भैया. आहे की डायरी तिथं? बरोबर. आश्रव तत्व आहे ते जीवाचे परिणाम आहेत, रागद्वेषादी भाव आहेत, त्याच्या निमित्तामध्ये द्रव्यकर्म येतात आणि ते जीवाशी बांधले जातात. आणि मग जेव्हा जीव आश्रव भावना करतो तर तेच कर्म दूर होतात, म्हणजे त्या कर्मांचा नाश व्हायला ते कारण आहे. काय लिहिलं पारस, वाच. तेच लिहिलंय ना, अर्धवटच लिहिलंय बघ. संसारातच राह, तेच म्हणाले. ते असते ना, छोटे मुलं असते आणि गेले त्या टीचरकडं बरं का, आणि वही घेऊन गेले असे. म्हटले टीचर तुम्ही इथं काय लिहिले ते मला सांगा म्हणून. मग ते टीचर 10 वेळा असं बघताय, चष्मा घालून बघताय आणि सांगताय शुद्ध लेखन कर. त्यांनी लिहिलेलं असतं ते रिमार्क त्याला. तसं झालं का? बरं. त्याच्यामध्ये 21 पान आहे ह्या पुस्तकात छोट्या. मंगतरायजींचे 12 भावना आहेत, त्याच्यामध्ये आश्रव भावना म्हणजे काय सांगतो. 21 पान आहे. माग आहे का त्यांच्याकडं? जो सरजल आवत मोरी त्यों आश्रव कर्मन को, दर्वित जीव प्रदेश गहे जब पूदगल भर मन को, भावित आश्रव भाव शुभाशुभ निष्दिन चेतन को, पाप पुण्य के दोनों करता कारण बंधन को, पन मिथ्यात योग 15 द्वादश विरत जानो, पंचरुबीस कषाय मिले सब 57 मानो, मोह भाव की ममता टारे पर परिणति खोते, करे मोख कायत
परिवर्तन निराश्रव ज्ञानी जन होते. काय बोललं सांगा, करा ट्रान्सलेट. जो सर जल आवत मोरी त्यो आश्रव कर्म नको. ज्याप्रमाणे जल हे येत राहतं तसं कर्मांचा आश्रव होत राहतो. द्रवित जीव प्रदेश गहे जब पुद्गल भरमन को. द्रवित झालेला तो जीव प्रदेशामध्ये ग्रहण केला जातो. कोण? पुद्गल रूप द्रव्य कर्म, आणि ते भ्रमणाला कारण आहे. द्रवित जीव प्रदेश गहे जब, द्रवित झालेला तो जीव जेव्हा त्या प्रदेशाला म्हणजे कर्मांना ग्रहण करतो तेव्हा पुद्गल भ्रमणाला ते कारण ठरतं. म्हणजे 5 प्रकारच्या परिवर्तनामध्ये जीव फिरत राहतो. कुठले 5 परिवर्तन? 5 जण मिळून 5 तर सांगा. क्षेत्र, काल, भाव, आणि द्रव्य. पहिलं द्रव्य आहे. द्रव्य, क्षेत्र, काल, भव आणि भाव हे 5 प्रकारचं परिवर्तन. लिहा की त्याच्यामध्ये चालतंय. आपल्याला माहीत नाही ती गोष्ट एकदा का हाताखालनं गेली तरी लक्षात राहते. 5 प्रकारचं परिवर्तन आहे. म्हणजे काय असतं ते? द्रव्य परिवर्तन म्हणजे जे शरीर ग्रहण केलंय ना आत्ता, तर त्या शरीरामध्ये पुन्हा पुन्हा फिरलो आपण, म्हणजे तेच परमाणू घेतले आणि तशाच प्रकारचं शरीर परत बांधलं तर ते झालं द्रव्य परिवर्तन. क्षेत्र परिवर्तन म्हणजे काय? 3 लोकाच्या प्रत्येक प्रदेशावर काय म्हणले? जन्ममरण केलं जीवाने, सगळे प्रदेश पूर्ण केले, पुन्हा तिथं पहिल्या प्रदेशावर जन्मला. ह्याला म्हणायचं एक परिवर्तन, क्षेत्र परिवर्तन. असे अनंत परिवर्तन पूर्ण केले. द्रव्य परिवर्तन, क्षेत्र परिवर्तन, पुढं काल परिवर्तन. म्हणजे काय? हे घे ना. काय लिहिलं? हाय होय, काय लिहिलेलं आहे सांग. क्षेत्र म्हणजे सांगितलं 3 लोकातल्या प्रत्येक प्रदेशावर जन्ममरण करत एक परिवर्तन पूर्ण करून पुन्हा तिथं जन्मला तर ते क्षेत्र परिवर्तन. काल परिवर्तन म्हणजे असं काहीतरी दाखवलं होतं, आठवत आहे का? 1 2 3 4 आणि 5 6 असंच इकडं समजून घ्या. ह्याला म्हणायचं अवसर्पिणी, याला म्हणायचं उत्सर्पिणी, आणि याला सगळ्याला म्हणायचं एक युग किंवा कल्पकाळ म्हणतात ह्यालाच. मग हे किती आहे? हा एक कल्पकाळ आहे, तो 20 कोडाकोडी सागरचा आहे. 10 कोडाकोडी अवसर्पिणीचा, अवसर्पिणी, आणि 10 कोडाकोडी उत्सर्पिणी. काय असतं ते माहित आहे? काय असतं? काय कमी कमी. हां बरोबर. इथं सुख अधिक आहे. हा पहिला काळ, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. तुम्ही कुठे आहे? 5व्यात आहे. कळलं का? म्हणजे एवढं सगळं सुख संपलंय तुमचं. आता इथं आहे ना, ह्याच्यामध्ये सगळं दुःखच दुःख आहे. अलर्ट तुम्हाला. डेंजर झोन आहे, तिथं जाऊ नका. तर इथं तुम्ही आत्ता अजून चतुर्थ काळाच्या जवळ आहे. इथं आहे माहिती का? म्हणजे जस्ट 3000 वर्ष झालेत आत्ता, अजून 18,000 वर्ष जायचे आहेत पंचम काळामध्ये. आणि जितकं पुढं पुढं जाणार आहे ना तितकं धर्माचा ऱ्हास आहे. त्यामुळं सुखाचा ऱ्हास आहे, शांती समाधान सगळं संपत जाणार आहे पुढं पुढं. आणि मग षष्टम काळ येणार आहे. 21,000. हे सगळं 21,000. पंचम काळ, षष्टम काळ, परत येणारा षष्टम काळ, परत येणारा पंचम काळ, हे सगळे मिळून 84,000 वर्ष. आणि मग तेवढे झाल्यावर श्रेणिक राजावर येणार, आणि त्यातनं पण अजून ते त्याचा आयु किती असेल तेव्हा तो जन्मणार. इथं चतुर्थ काळातले तीर्थंकर होणार. मग इथं हे षष्टम पंचम तसंच परत उलटं करा किंवा असंच लिहा, चालतंय. चतुर्थ, मग तिसरा, दुसरा आणि पहिला. म्हणजे इकडं सुखापासून दुःखाकडे जर्नी झाली. आता इकडं दुःखापासून सुखाकडे चालू. पण तरी सुद्धा फक्त इथं धर्म आहे चतुर्थ पंचम काळामध्ये.
इथं धर्म म्हणायला संयम नाही आहे, फक्त धर्म आहे. काय संयम कुठं नाही आहे, सगळे असंयमी आहेत 1 ते 3 काळामध्ये. संयम कुठे आहे, फक्त चतुर्थ पंचम काळामध्येच. त्यामुळं आता पंचम काळ म्हणजे स्टील यू आर इन सेफ मोड, पण त्याच्यानंतर पुढं जाणार ना, समजून घ्या यू आर इन डेंजर झोन. पंचम काळ आता 3000 वर्ष झाली ना महावीर भगवान जाऊन. महावीर भगवान गेले त्याच्यानंतर पंचम काळ सुरू झाला. मग किती 2800 का 2600 किती झालेत ना. महावीर जयंती तुम्हीच करता की, महावीर निर्वाण सॉरी कधी करता, दिवाळीच लक्षात आहे, नुसती निर्वाणच माहीत नाही काय. तर त्या दिवशी काहीतरी 2600 काय झालेत, असं किती वर्ष झालेत, म्हणजे राऊंड अबाउट 3000 वर्ष अजून जवळच आहे आपण चतुर्थ काळाच्या. त्यामुळं अजून इन्फ्लुएन्स आहे आपल्याकडं त्यांचं. 24 तीर्थंकर होऊन गेलेत ना, थोडंसं धर्म वाहत आला आहे आत्तापर्यंत आपल्यापर्यंत. ह्याच्या पुढं अजून ऱ्हास होत जाणार. तर या पंचम काळाच्या शेवटी माहीत आहे सगळीकडं कुठं जिथं आहे ना कर्मभूमी, तिथं फक्त 4 जीव राहणार आहेत सम्यक दृष्टी. कोण? एक मुनी, एक आरिका, एक श्रावक आणि एक श्राविका. सम्यक दृष्टी फक्त 4 जीव राहणार, बाकी सगळा धर्म नष्ट होणार. आणि मग षष्टम काळामध्ये तर धर्म आहे का, सम्यक दर्शन आहे का, मुनी आहेत का, संयम आहे का, काहीच नाही राहणार तिथं. तर षष्टम काळ म्हणजे नुसता हिंसाचार असणार आहे, दुःख आणि पापाचंच भांडार आहे फक्त तिथं. त्यामुळं कसं मग सेफ राहायचं सांग. आत्ता इथं या पंचम काळात तुम्ही जेवढं काय धर्म म्हणून करताय ना, काय करताय पारस धर्म म्हणून, हॅलो या काय हे धर्म आहे म्हण की, मग बरोबर आहे ते आला म्हणजे पण तुझा धर्म आहे. आला का नाही, येत नाही तो. आला की किती. म्हणजे काय म्हणायचंय की जे काय धर्म म्हणून करताय ना, त्याच्या निमित्तात आपण कुठंतरी सेफ राहणार. जाऊन कुठं जाणार, इथून स्वर्गामध्ये जाणार. पण स्वर्गात सुद्धा तेवढं आयुष्य मिळालं पाहिजे ना, तेवढं अधिक पुण्य असेल तर अधिक आयु मिळतं. म्हणजे किती आयु पाहिजे इथं, तुमचे हे सगळे 3 काळ क्रॉस करायला पाहिजेत. षष्टम, षष्टम, पंचम, किती 21, 21 आणि 21, 61 दे भैया, 61,000 वर्ष. आणि आत्ताचे परत बरोबर आहे की तुझं, हां, आणि आत्ताचे 18,000. त्यामुळे किती झाले, 84तले 3 कमी करा, किती झाले 81. असं मोजून सांगितलं होय तू, बरं छान. तर एक स्टेप पुढे आहे तुम्ही लोक धर्मात पण. बरं नाही आधी जन्मू नका तिथं, ते पण तुम्हाला रिस्की आहे. त्यामुळे एवढं काळपर्यंत तुम्ही तिथं राहण्यासाठी म्हणून तेवढं पुण्य इथं आज पाहिजे ना. त्याच्याशिवाय सागरांचं आयुष्य मिळायला महापुण्य लागतं. नाहीतर पुन्हा पडणार येऊन खाली इथं, तर देवगतीत नाही इथंच यावं लागणार. नरकात जात नाही किंवा इकडं तिकडं जात नाही, मनुष्य तिर्यांच्यामध्येच यावं लागतं. मग जर सम्यक दृष्टी असेल तर समजा तुम्हाला सम्यक दृष्टी आहे बरं का, मला नीट उत्तर द्या. पंचम काळात आज तुम्ही सम्यक दृष्टी आहे, समजा तुम्ही सम्यक्त्व सहित मेला आणि मनुष्य देव झाला, तर तिथे तुम्हाला समजा मिळाली एक 25,000ची आयु मिळाली. कुठं जन्मणार मेल्यावर, नाही बाबा, सम्यक दृष्टी जीव आहे. सम्यक दृष्टीला षष्टम काळात नाही जन्म. देवगतीतच मिळाला की 25,000चा जन्म, मेला तिथून कुठं जन्मणार, कसं जन्मणार. सम्यक दृष्टी जीव षष्टम काळात जन्मत नसतो. कुठं ते सांगी, आमच्या घराच्या बाजूला म्हण आता. काय सांग की मग काय ते, त्याच्यासाठी घरी बसू नये असं माहिती आहे का. हाय ते नॉलेज जर असं वाढवावं इथं येऊन. त्याला म्हणायचं, ते म्हणते त्याला म्हणते विदेह क्षेत्र. काय तर इथं विदेह क्षेत्र आहे ना, इथं जन्मू शकतो तो जीव, जिथून की लगेच मोक्षाला पण जाईल. तिथून चान्स आहे, नाहीतर नाही. तिकडं फिरेल पण परत. सम्यक्त्वातून जर च्युत झाला तर कदाचित तो भरकटेल पण. समजा इथून मेलेला जीव
देवगतीत गेला आणि इथून मिथ्यादृष्टी मेला आणि देवगतीत जन्मल्यावर मग सम्यक दर्शन झालं आणि त्याचं पण आयु 25,000 वर्षांचं आहे, तो कुठं जन्मणार? बरोबर आहे, सम्यक दृष्टी असेल तर विदेह क्षेत्रातच जन्मणार. आणि समजा तो मिथ्यादृष्टी जीव आहे, तो मेला देवगतीतून, थांब रे, लगेच घेऊन टाकू नको तिथं. षष्टम काळात जन्मणारा जीव नियमाने नरक आणि तिर्यंच्या गतीतून आलेला असतो. देवगतीतून येणार तर भद्र परिणामी असणार, थोडं तरी नाही रे. मग तो मिथ्यादृष्टी आहे तर कुठेही जन्मू शकेल, भोगभूमीत भोगभूमीत नाही म्हणायचं, कर्मभूमीमध्ये कुठेही जन्मेल. भरत क्षेत्रामध्ये जन्मेल, रावत क्षेत्रामध्ये मनुष्य होईल, तिर्यंश होईल, काहीही जन्मेल, पण भोगभूमीत नसतो जन्म. भोगभूमी कुठे आहे? नाही रे भैया, हे इथं तुम्ही आहे भरत क्षेत्रात, इथं ऐरावत क्षेत्र आहे, हे आपल्यासारखी रचना आहे सेम टू सेम तिकडं. आणि मध्ये येते विदेह क्षेत्र आहे, इथं नित्य कर्मभूमी आहे, चतुर्थ काळ आहे, जिथून की मोक्षाचं द्वार आहे तुम्हाला. बाकीचे इथं मध्यभूमी आहेत ना, दोन दोन, इथं भोगभूमी आहे, किंवा इथं बाहेर पण, बाहेरच्या साईडला पण. तर तिथं जन्मणारा जीव कोण असतो? मनुष्यच असतो, मनुष्य किंवा तिर्यंच म्हणा, ज्यांनी की दानाला अनुमोदना केली किंवा दान केलं, सत्पात्र दान केलं तर सुभोगभूमीत जन्मतो आणि कुपात्र दान केलं तर कुभोगभूमीत जन्मतो. काय असतं भोगभूमी म्हणजे? कल्पवृक्ष असतात आणि त्या कल्पवृक्षाकडे मागणी केली की तुम्हाला पाहिजे ते मिळतं. त्या कम्प्युटरवर काम करत बसावं लागत नाही, कष्ट करावं लागत नाही, असं शिकावं पण लागत नाही जाऊन कुठं, बसून खायचं. बरोबर आहे की? ते पचवायचं कसं? होय, शुद्ध असलं तरी पण तुमची बॉडी अशुद्धच आहे तिथं पण, सप्तधातुयुक्तच आहे, त्यामुळे त्याची आहेच सगळी प्रोसेसिंग. आपलंच असतंय तिथं, पण ते आपलं नसते, औदारिकच असते, पण ते सप्तधातुयुक्तच आहे, त्यामुळं त्याच्या निमित्तात सगळं आहेच तुम्हाला. फक्त एवढंच की रोग नाही, दुःख नाही, असा त्याचा उदय कमी आहे म्हणा, त्यामुळं तिथं तशा प्रकारची वेदना वगैरे नाही, कष्ट नाहीत, त्यामुळं भोग आहे. काय तू सांगी? स्वर्ग बरं का ते बरं म्हणे? काय बरं? कुठं जायचंय? काय काय कुठं कुठं जाऊन आलंय जरा सांग, म्हणजे कळतंय मला, सगळं वॉशआउट झालंय. कुठं जायचं विचार आहे ऋत्विक? कुठं जायचंय? पुण्याला. पुण्याला तर कुठं जाण्याचे भाव नको, कारण सगळ्या गतीमध्ये दुःख आहेच, संसार आहेच, जिथं शरीर आहे तिथं संसार आहे. त्यामुळं तुम्ही कुठल्याही ठिकाणी जेव्हा देवगतीत गेला तरी जर सम्यक दर्शन नसेल तर तिथं सुद्धा आयुष्यभर दुःख भोगणार. काय म्हणलं यश? काय? का का दुःख का? तुझ्या घरात स्वर्गात रे भैया. मग स्वर्गच आहे ना तुझं घर आता, का नाही? घर स्वर्ग आहे का नाही आहे? लग्न होईसपर्यंत स्वर्ग असतं बरं का, समजून घे पुढचं. मग स्वर्गात का दुःख आहे? बोला, स्वर्गात का दुःख आहे? अजून बरोबर, अजून दुःख आहे की मला मुनी दीक्षा घेता येत नाही, त्यासाठी तर रडतात येऊन दीक्षा कल्याणकास मध्ये आणि सांगतात. बाकी सगळे पण देव आलेले असतात तिथं अनुमोदना करायला. नाही नाही ते नाही. बरोबर. अजून पण आयुष्यभर का दुःख? हो की, अजून सांग की. मिथ्यात्व हे कारण आहे ना एक त्यांच्याजवळ. मिथ्यात्वामुळे मला या भोगातून सुख येते ही बुद्धी आहे. मग ते भोग संपले की दुःख. जेवढं पुण्य आहे तेवढा काळ भोग राहणार, आज्ञा मानणार अन्य देव. जेव्हा त्यांचं पुण्य संपलं की आज्ञा मानत नाहीत कोण,
त्यामुळं मग त्याचं दुःख किंवा इतरांचं वैभव पाहून त्यांच्या वृद्धी पाहून त्याचं दुःख, अनेक प्रकारचं दुःख आहे. अजून काय सांगितलं, मोठ्या देवांची आज्ञा मानावी लागते त्यांना. जसं की मला जायचं आहे, चल म्हणला इंद्र, कुठं कल्याणकाला जायचं आहे, दर्शनाला जायचं आहे, चल वाहन हो, तुला वाहन व्हावं लागतं. आणि मग इतकं झुरतो आतून की हा जीव इतका सुखी का आणि मी इतका दुःखी का, मला याचं वाहन व्हावं लागतं. किंवा सभेत बसला इंद्र आणि तो सांगतो आज्ञा इतर देवांना काय की मला संगीत ऐकायचं आहे, तुम्हाला संगीत वाजवावं लागतं, मला नृत्य बघायचं आहे, तुम्हाला नाच करावं लागतं. म्हणजे असं त्या आज्ञेवर नाचावं लागतं, हे पण दुःख. म्हणून असे इंद्र पण दुःखी का, म्हणजे सम्यक दृष्टी आहेच की तरी तसं, पण त्याला पण शेवटी आयुकर्म संपणार, तर देह आहे तोपर्यंत दुःख आहे या अपेक्षेने. फक्त मान्यतेतून सुखी आहे एवढंच, पण शरीराच्या निमित्तात दुःख आहे. आणि सगळ्यात मोठं काय कारण सांगितलं, श्वास घेतो ना, श्वास सुद्धा तुम्हाला घेणं म्हणजे दुःख आहे. श्वास नाही घेतलं तर त्यांना पण श्वास आहे, जरी ते सप्तधातुरहित रचना तरी श्वासोश्वास प्राण त्यांना पण आहेत. तिर्यंशांना आहेत, नारकीला आहेत, मला आहेत, मनुष्यांना. म्हणजे ऑक्सिजनच असतो, दुसरं काय नसतं. म्हणजे नाही, वैक्रिक आहे देवांचं. देव नारकीन श्वासोश्वास हे प्राण आहेत. मग जोपर्यंत श्वास घ्यावा लागतो तोपर्यंत दुःख आहे, श्वास थांबला तर दुःख भोगावं लागतं. मग दुःख सहन करून म्हणून श्वास ओढावा लागतो, सोडावा लागतो असं. तर ते सुद्धा जेव्हा मरणार तेव्हा श्वास थांबणार. अकाली मरण नाही आहे. फाशी वगैरे देवगतीत आहे का, फाशी वगैरे देवगतीत आहे का, अकाल मरण नाही. म्हणजे तुम्हाला मरायचं असलं तरी मरता येणार नाही, भोगावंच लागणार. मग ते नारकी असू दे नाही तर देव असू दे, कोणालाही तिथं अकाली मरण नाही करता येणार. तर इथं दिसतंय तुम्हाला अकाली मरण कसं करतायत किंवा त्याचं दुःख काय आहे. म्हणजे मला सगळ्या आसरावावर सांगायचंय की तुम्ही परिणाम फक्त करा की मला इथं दुःख आहे, ते दुःख तुम्हाला सगळ्या रीतीने अजून घेरून यायला बसतंय. म्हणजे समजा तुम्हाला घरात एखाद्या व्यक्तीचा त्रास झाला, समजा काय वडिलांनी सांगितलं तर त्रास झाला, होतो का नाही, काही यश नाही, लय आज्ञाधार काय दिसते. म्हणजे तुम्हाला सांगितलं तुम्हाला जायचं होतं पूर्वेला, त्यांनी सांगितलं जा पश्चिमेला, काय केलं, काय झालं, दुःख व्हायला लागलं अंतरंगात. तेवढा विचार बरं का, एक विचार आहे तो आश्रव आहे, तेवढा विचार तुम्ही झटकून टाकला, जाऊ दे ठीक आहे त्यांनी सांगतायत तिकडं जाऊ. पण जर त्या विचारावर तुम्ही केलं तसंच पण निगेटिव्ह थिंकिंग सुरू झालं ना तुमचं, तर ते आश्रव तुम्हाला आयुष्यभर खात राहणार. आणि मग तो व्यक्ती वैरी होतो आपला, घरातला असला तरी सुद्धा मग त्याच्या विरुद्ध नियमाने विचार सुरू होतात. ह्यालाच म्हणायचं आश्रव. म्हणजे आश्रव व्हायला जास्त काय कारण लागत नाहीत, तुमचे बस त्या रूपाने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थिंकिंग काय असेल ना तेच तुम्हाला दुःखाला कारण. जसं ते मध्ये सांगितली होती ना स्टोरी, ती महाराज होते आणि ते कुठेतरी ध्यानाला उभारले होते एका जंगलच्या काय वनाच्या बाजूला असं, आणि तिथून चालला होता श्रेणिक राजा कुठं समोशरणामध्ये दर्शनाला म्हणून. आणि त्यांची मुद्रा दिसली की तो जाऊन तिथं दर्शन करतो, तर त्यांचा चेहरा असं जरा तमतमलेला दिसला त्यांना, काय म्हणायचं असं द्वेष आहे अंतरंगात काहीतरी असं दिसला, प्रसन्न मुद्रा नाही दिसली त्यांना. मग त्याला शंका आली असं का, पण ते मुनी ध्यानस्थ होते म्हणल्यावर तो गेला समोशरणामध्ये आणि त्यांनी प्रश्न विचारला भगवंतांना, महावीर स्वामींना, की मी आत्ता ज्या मुनींचं दर्शन करून आलो त्यांचे परिणाम काय आहेत, ते असे का इतके का उद्विग्न दिसले मला, त्यांचं काय भविष्य आहे, असं त्यांनी काय प्रश्न विचारला. तर दिव्यध्वनीतून काय खिरलं, म्हणले की आत्ता त्यांचे परिणाम असे आहेत की त्या परिणामात जर त्यांचा अंत झाला तर ते 7व्या नरकात जातील. आणि मग त्याला वाईट वाटलं श्रेणिकाला की मुनींसारखे मुनी इतकी उत्कृष्ट चर्या करतायत आणि 7व्या नरकात जाणार असं का. परत थोड्या वेळांनी त्यांनी विचारलं असं का, त्यांचे काय परिणाम चालू आहेत, ते कुठं जाणार. मग परत दिव्यध्वनीतून खिरलं आत्ताच्या त्यांच्या परिणामांच्या निमित्तात ते स्वर्गाला जातील. म्हटलं काय असं डिफरन्स झाला, आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्ही 7व्या नरक म्हणला, आता स्वर्ग म्हणताय.
आणि मग म्हणले तुझं कार्य रोल असा आहे की त्यांचं स्थितीकरण कर, त्यांच्याकडे जाऊन त्यांचे परिणाम शांत कर. ते उद्विग्न झालेत, अंतरंगातून चंचल झालेले आहेत. मग ती स्टोरी कळली गणधरांकडून. त्यांना काय झालं होतं की जेव्हा तिथं ते ध्यानस्थ उभारले होते त्यावेळेस तिथून गावातले लोक चालले होते, ये जा करत होते, आणि त्यांनी बघितलं त्या मुद्रेकडं आणि त्यावेळेस ते प्रसन्न होते. मग त्यातल्या 2 शिपाई होते आणि ते चालले होते, आणि मग त्यातल्या एकाने म्हणलं की किती सुंदर चर्या करतायत, किती त्यांची प्रसन्न मुद्रा आहे. तर त्यात दुसरा म्हणाला की कसले प्रसन्न म्हणले, कसले देव म्हणले, हे तर दानव आहेत, हे तर राक्षस वृत्तीवाले आहेत. का म्हणलं तर त्यांनी पूर्वी राजा होते त्याच गावातले, श्वेतवाहन नाव असतं त्यांचं. तर ते राजा असताना त्यांना वैराग्य झालं म्हणल्यावर त्यांचा मुलगा किती लहान होता, 6 महिन्याचा 2 वर्षाचा असं काहीतरी, अजून नाबालिक असं. तर त्याच्यावर राज्य टाकलं आणि ते दीक्षा घेऊन निघून गेले. आणि मग तेव्हा त्यांच्याकडं विश्वस्त मंत्री होते 4, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याचं पालन करा, जेव्हा तो सज्ञान होणार तेव्हा त्याला राज्य द्या आणि मग तुमची जबाबदारी सोडा, तोपर्यंत तुमच्यावर जबाबदारी, असं सांगून त्यांनी दीक्षा घेऊन निघून गेले. पण या 4 मंत्र्यांचे भाव बिघडले आणि काय केलं, त्या राणीला आणि त्या मुलाला कैदेत टाकलं बेड्या घालून, किंवा त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं, त्यांना नोकरासारखं वागणूक द्यायचं, असं करून स्वतः सगळा राजखजाना वापरायला लागले, किंवा ते जनतेवर लूटमार करणं किंवा काय असं अत्याचार करणं, कर लादणं, असं सगळं सुरू झालं त्यांचं, म्हणजे त्या 4 मंत्र्यांचा गैरव्यवहार. मग त्याच्यामध्ये हा त्रस्त होता सैनिक. त्यांनी सांगितलं की यांच्यामुळं आपल्याला आज इतकं दुःख आहे. आणि हे ऐकल्यावर ते मुनींच्या कानावर शब्द गेले होते, आणि त्यांना जेव्हा कळलं की मुलाला आणि बायकोला पूर्वाश्रमीच्या कैदेत ठेवलंय, त्यांच्यावर उपसर्ग करतायत हे, आणि सगळं धन लुटलंय ह्यांनी, हे नुसतं कळलं तर अंतरंगामध्ये परिणाम सुरू झाले. असं का केलं, कोण नव्हतं बरं का त्यांचं आत्ता, पण म्हणजे चंचल व्हायला वेळ लागत नाही, असे आश्रव येत असतात सहज. आणि मग त्यांचा आश्रव सुरू झाला तिथं. आणि मग जेव्हा त्यांनी पहिल्यांदा जाऊन विचारलं ना श्रेणिकांनी समोश्रणामध्ये, त्यावेळेस ही परिस्थिती होती की आता मी त्यांना मारूनच टाकेन 4 जणांना, असे भाव सुरू झाले होते. मुद्रा तर ध्यानस्थ होती, पण अंतरंग परिणाम हे होते की त्या 4घांना पण फाशीची शिक्षा देणार, असे भाव. आणि मग थोड्या वेळांनी विचारलं तर त्यांच्यामध्ये उपस्थापना झाली होती की मी कोण आहे आणि मी काय विचार करतोय. स्थिरता झाली अचानक, काय परिणाम बदलले असणार, मी हे विचार केले चुकलं, ते तर माझ्यापासून भिन्न आहे, त्यांचा माझा काही संबंध नाही आहे आत्ता, असे विचार चिंतन सुरू झालं होतं. त्यावेळेस दुसऱ्यांदा प्रश्न विचारला होता. आणि मग ते शुभोपयोगामध्ये असल्यामुळं त्याच्या निमित्तामध्ये त्यांना स्वर्ग मिळेल हे सांगितलं. आणि मग तो श्रेणिक आला पुन्हा त्यांच्याजवळ, श्वेतवाहन मुनींसमोर येऊन त्यांनी दर्शन केलं, आणि त्यांनी तोपर्यंत सुद्धा मुनी ध्यानस्थच होते बरं का. पण हा बोलतोय, आता त्याला सांगितलं होतं स्वामींनी की त्यांचं स्थितीकरण करा. मग याला प्रश्न पडला, मी श्रावक, मी लहान, आणि त्या मुनींना मी कसं स्थितीकरण करणार, कसं बोलणार, काय बोलायचं असतं सांगा, काय बोलायचं, बोलणारच यश, त्यालाच पाठवायला पाहिजे. तर प्रवचनच. मग त्यांनी काय, नाही तुला प्रवचन कर म्हणून सांगायला रे तो. तर त्यांनी काय केलं, त्यांनी जाऊन समोर क्षमा मागितली. म्हणले हे तुम्ही भव्य मुनिराज, इतके महाकठोर तपस्वी आहात आणि इतकी दृढचर्या करणारे, इतकं महान त्याग केलेले आहात, असं पहिल्यांदा ह्याच्यातून स्थितीकरण केलं की तुमच्यासारखं तप करणारे मोक्षाला जातात, किंवा तुम्ही मोक्षगामी आहात, भावी मोक्षगामी. मग तुम्ही कुठल्याही विकल्पामध्ये अडकू नका, ज्याचा कुठला तुम्हाला विकल्प होतोय ती सगळी जबाबदारी मी घेतो. जे काय राज्यामध्ये चाललेलं आहे त्याच्याकडं सगळ्याकडं मी लक्ष देईन, आणि त्या राणीला आणि त्या मुलाला मी संगोपन करेन त्यांचं, जोपर्यंत ते सज्ञान होत नाही तोपर्यंत. त्यामुळं तुम्ही निर्विकल्प व्हा आणि आपली साधना उत्कृष्ट करा, त्याच्यामध्ये स्थिर राहा, तुमची त्यात वृद्धी होऊ दे, सगळी अशी भावना. आणि माझं काय त्यात चुकलं असेल तर मला क्षमा करा, पण मी तुमच्या किंवा काय म्हणायचं, मी सगळं सांभाळून घेतो, असं त्यांनी सांगितलं थोडक्यामध्ये. आणि एवढं सांगितलं तर खरोखर त्यांचं स्थितीकरण झालं आणि अशी विशुद्धी वाढत गेली. सांगितलं
श्रेणी आरूढ झाले. 8व्या 9व्या 10व्या गुणस्थानात गेले, 12वं गुणस्थान क्रॉस करून अरिहंत झाले. केवल ज्ञान प्रगट झालं आणि मुनी झाले, नाही काय केवली झाले. म्हणजे म्हणलं काय म्हणून असं परिणाम बदलायला वेळ लागत नाही. मग ते घसरणारे असू देत नाही तर चढणारे असू देत, फक्त आपले आपला उपयोग तेवढा स्थिर पाहिजे किंवा आपला विषय तेवढा चांगला पाहिजे, तर तिथं त्या जीवाला सुद्धा मोक्ष मिळायला वेळ लागला नाही. म्हणून आपण परिणाम करतोय काय. इथं बसला तरी काय चालू आहे सांग यश, इथलंच आहे ना पारस, काय नाही हां कुठं गेलाय ऋत्विक, उद्या जायचंय का नाही. म्हणजे असं आपण भविष्यात आणि भूतकाळातच जगतो, हेच आश्रवाचं कारण आहे. म्हणून वर्तमानात जगा तर कसलेही आश्रव होणार नाहीत. सांगा काय सांगितलं. वर्तमानात पण आत्म्याच्या अनुभूतीपूर्वक आत्म्याचा विषय घेऊन राहिला तरच निराश्रव, तोपर्यंत दार बंद राहणार. अन्यथा कर्मांचं जसं पाण्याचं दार म्हणूनच दुःखी असतो तो ना. तेच सांगाले, तो मनुष्य का दुःखी असतो तो मी नाहीच, तो मी कुठं तसं काय विचार करतो. स्वतःला घाला त्याच्यात, त्याशिवाय दुःख संपणार नाही, त्याच्याशिवाय आपलं मार्ग मोकळा होणार नाही. म्हणजे कुठं पडलोय माहिती का आपण, अशा खड्ड्यात पडलोय, अशा संसाररूपी वनात आहे, भयंकर जंगलात आहे की इथून बाहेर पडायचं फार मुश्किल आहे. पण हे मिळालंय ना आपल्याला आज, इतकी काय म्हणायचं बेस्ट धरोहर आहे ही तुम्हाला मिळालेली की याच्याद्वारे तुम्ही सहज सगळ्यातून बाहेर पडू शकता. जसं मागच्या 1-2 वर्षामध्ये घटना घडली होती कुठं, नाशिकजवळ सटाणा म्हणून गाव आहे माहीत आहे. तिथं काहीतरी एक बंधारा आहे आणि तिथं पुराचं पाणी आलं होतं. म्हणजे काय झालं, तिथं पाणी नव्हतं पहिल्यांदा, त्यामुळे तिथं कोण काय काम करायला गेलेले मनुष्य होते आणि त्यात एक मुलगा होता, किती असेल एक 15-20 वर्षाचा असेल. तर तो गेला होता तिथं पात्रामध्ये आणि जिथं ते बरोबर बंधाऱ्याचं पाणी खाली वाहणार होतं ना, अशा ठिकाणी चुकून तो वाहत आला आणि तिथंपर्यंत येऊन थांबला. म्हणजे असं समजा एक कडा आणि आता इथून पाणी खाली पडणार ना, इथं आला आणि त्याला तिथे एक रॉड मिळाला होता, लोखंडी रॉड. झालेली घटना आहे बरं का. तर तो तिथं त्या रॉडला धरला म्हणून अडकला आणि इतका फोर्स वाढला पाण्याचा की सगळं पाणी येऊन त्याच्या अंगावरनं खाली चाललंय. पण तो फक्त त्या रॉडच्या सहाऱ्याने काहीतरी दुपारी 12 वाजता तो उभारला होता म्हटले तिथं. त्याला ते मिळालं त्यावेळेस तिथं अडकला तो. आणि असं काय म्हणायचं, पात्राच्या मध्यभागी होता, त्यामुळं ना इकडं जात होतं ना तिकडं, त्यामुळं तो तिथं धरून उभारला. तर तिथं असणारे कोण बाजूला असं आता काय म्हणायचं एरिया सगळी ओपन असणार, कोणतरी असं ते मेंढपाळ वगैरे त्यांनी बघितलं आणि न्यूज सांगितली गावामध्ये. ते गावातले लोक आले, पण सोडवणार कसं, पाणी इतकं फोर्सली होतं की ते त्याला काढणं शक्य नव्हतं, कोणी आत जाणं पण शक्य नव्हतं, कारण ऑन द काय म्हणायचं एकदम लास्ट पॉईंटला होता तो आणि तिथून पडणार तर खालीच जाणार होता पाण्याच्या प्रवाहात. त्यामुळं ते त्याला काढणं हेच उपाय होतं, कोण तिथं जाऊन त्याला मदत करू शकत नव्हतं. तर त्यांनी ते दाखवलं तसं की त्याला तिथं धरून ठेवायला सांगितलं, पण हे सगळं होईपर्यंत 2-3 तास गेले. तिथंच उभारला तो बरं का तो. आणि मग पोलीस आले आणि त्यांनी काढण्यासाठी म्हणून त्यांनी ड्रोनच्या थ्रू त्याच्यापर्यंत दोरी सोडली. पहिला एकदम ड्रोननी किती नेणार आहे, त्याच्याकडे वेट किती उचललं जाणार, एकदम बारीक दोरी सोडली आणि त्याच्याद्वारे मग जोडून जोडून अशी करत मोठी पिवळी दोरी सोडली त्याच्यापर्यंत. आणि मग ते त्याला धरून राहिला, त्यांनी ती रॉडला बांधली ती दोरी. आणि आता त्यांचा विचार होता की तो त्याला धरून यावं, पण तरीसुद्धा फोर्स इतका होता की हे सोडले जातील ज्यांनी धरलेत दोरी अशी होतं. त्यामुळं तो काय सोडू शकला नाही. त्यांनी काय झालं तरी तो रॉड सोडला आणि हे खूप चांगलं त्याच्यासाठी. मग त्यांनी त्या दोरीच्या थ्रू एक टायर पाठवला की त्या टायरमध्ये बसून तो येऊ शकेल, ओढू शकू आपण. तरी पण त्याला ते रिस्की वाटत होतं, तो नाही म्हणत होता. पण त्यांनी सांगितलं त्याला घाल तू अंगामध्ये आणि तू धरून त्याला ये, आम्ही तुला ओढून घेतो. मग त्यांनी त्यांच्या भरोशावर ते हात सोडला आणि अर्ध ओढला असेल की नाही त्या टायरमधनं पण बाहेर पडला आणि जाऊन त्या प्रवाहामध्ये खाली गेला तो, जिथं ते खाली गेला होता प्रवाह पुराचा. आणि तिथं गेल्यावर वाहत जाऊन आता ह्याला सांगितले संध्याकाळी 6 वाजले होते.
6-6:30 वाजले तर अंधार पडायला सुरू झाला होता म्हणले. आणि त्या अंधाराचा मेन त्रास होणार कुठं गेलं दिसणार नाही, कारण खाली झाडी होती फार. म्हटल्यावर तिथं जे मेन पोलीस होता ना, ज्यांनी ते हे सगळं वर्कआउट केलं, तर तो इतका इंटेलिजंट, इतका टॅलेंटेड की इतके फास्ट निर्णय घेतले त्यांनी जे काय करायचं. त्या पाण्यातून त्या खालच्या पाण्यात पडला तो जेव्हा, त्यावेळेस त्यांनी पुढं जाऊन बघितलं तर तो जाऊन मुलगा एका झाडीत अडकला. मोठं उंच झाड होतं पण ते पण पूर्ण बुडालेलं होतं, वरच्या शेंड्यापर्यंत जाऊन तो बसला. त्याच्यामुळं पुन्हा थांबला. पण जवळपास 7:30 वाजले होते, त्यामुळं अंधारात काहीच दिसत नव्हतं. मग काय ते तोपर्यंत त्यांनी सगळे फोकस वगैरे अरेंज केले होते आणि मग इकडून त्यांनी दोरी टाकली. आता तो जवळ होता, हे कसं होतं उंचावर होतं ना, ते खाली त्यांच्या जवळ आलं होतं, पण तरीसुद्धा फ्लो असल्यामुळं आत जाणं शक्य नव्हतं. मग त्या पोलिसांनी सांगितलं ती दोरी त्या झाडाला बांध चांगली आणि मग त्याला धरून तू इकडे ये. आणि मग तसं केल्यावर तो बाहेर पडला. श्वास आला का तुम्हाला? तर मला म्हणायचं एखाद्याचं यशस्कीर्ती असते ना, त्याचं नाव मच्छिंद्र होतं बरं का, आदिवासीचा मुलगा होता एक. हो ना, हां. तर तो त्या मुलाला मग नेलं हॉस्पिटलमध्ये, ॲडमिट केलं आणि त्याचं सगळं बघितलं, सगळं नॉर्मल होता म्हणल्यावर तिथं सगळी मीडिया, आता ऑब्व्हियसली काय तुझं एक्सपिरियन्स सगळं दिसतंय बरं का, तरी पण त्या पोलिसांना एक्सपिरियन्स विचारणार, त्याला विचारणार, कारण तो किती जवळपास 8 तास त्या पाण्यात आणि खाल्लं पिलं नव्हतं म्हटलं तरीसुद्धा कसं काय जगला हो, कुठनं आली शक्ती. म्हणजे जगायला खायला प्यायला लागत नाही हे सांगायचं आहे, मरायचं नाही आहे हे होतं ना, त्यामुळं जगलाच. आणि ज्याला मरायचं आहे ना ते पाण्यात पडून बी मरत नाही तर मग. म्हणजे मला म्हणायचं आहे आश्रव असे असतात की तुम्हाला त्यांनी जर असे भाव केले असते की मी ह्याच्यातनं वाचणारच नाही, तर त्याला कोण वाचवू शकलं असतं. पण त्याची इच्छाशक्ती अशी म्हणा की यातून पण मी बाहेर पडणार, वाचणार, हे भाव असतील ना, त्यातनं पण तो बाहेर पडला. आणि एक काय न करता सुद्धा प्रख्यात झाला. काय झालं, पब्लिसिटी इतकी झाली ना, जसं तुमचं झालं होतं ना मध्ये, तो कोण होता मुलगा, प्रिन्स, माहीत आहे कोण, बोरवेलमध्ये पडलेला, केवढा होता हो, 5 वर्षाचा. आणि 5 वर्षाच्याला किती ख्याती मिळाली असेल, किती 3 लोकात सगळीकडे त्याचं नाव झालं. तुमचं नाव माहीत आहे का कोणाला? म्हणजे त्यांनी काही न करता त्याचं यशस्कीर्ती इतकं म्हणा की कशामुळं असं काहीतरी परिवर्तन होत असतं आपल्यात, पण कर्मांमध्ये उलाढाल होत असते, फक्त आपण परिणाम कसे करतो त्याच्या अनुसार. पैसे मिळाले तेच की अनएक्सपेक्टेड सगळं, पण त्याच्यानंतर अनेकांनी पर्पजफुली केलं ना, फुकट मेलेमध्ये, आणि मग ते पैसे तर मिळालेच नाहीत. म्हणजे ते झालं, ते चुकून झालं होतं पण त्याच्यातून त्याला ते मिळालं. म्हणून असं काय करायला जाऊ नका. त्यांना सांगायचं की आश्रव म्हणजे आपण केलेले परिणाम आहेत, त्याच्या निमित्तात सगळे असे भाव आपल्याला येतात जवळ आणि त्या निमित्तात कर्म बांधले जातात. म्हणून त्या कर्मांपासून सुटायचं तर आश्रव भावना करणं आवश्यक आहे, त्याच्यातून निराश्रव स्वभाव जाणायला पाहिजे. ओम जाणा सर्व कर्मांपासून रहित, शरीरापासून रहित, अस्पर्शी जीव जाणा. पहा या आत्म्यामध्ये कर्म नाहीतच, आश्रव नाहीच, बंध नाहीच. मी तर निराश्रव स्वरूप जीव आहे, चैतन्य पिंड स्वरूप जीव आहे, निर्भय आहे, अजर अमर स्वरूप आहे. शुद्ध सिद्ध स्वरूपोहम, निसंग स्वरूपोहम. ओम
विसर्जन. नमो हरी